आज 14 सप्टेंबर रोजी परभणी शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये 42 गाव पाणी संघर्ष समितीने पत्रकार परिषद आयोजित केली। या पत्रकार परिषदेला रंगनाथ सोळंके, संतोष देशमुख यांच्यासह मानवत व परभणी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। रंगनाथ सोळंके यांनी पत्रकार परिषद सांगितले की जायकवाडी मुख्य कार्यकारी अभियंता प्रल्हाद लांब यांच्या सोबत शेतकऱ्यांची बैठक झाली होती। या बैठकीत झालेल्या चर्चेत पाणी प्रश्नावर शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते। हा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून या अहवाल सकारात्मक आहे आणि लवकरच शासन निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले। याशिवाय लवकरच एक पाणी परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले। परभणी आणि मानवत तालुक्यातील 42 गावे पिण्याचे पाणी आणि सिंचन सुविधांपासून वंचित आहे। या गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जायकवाडी प्रल्हाद लांब यांना शासनाकडे अहवाल सादर करण्यात आलेला आहे। सध्याच्या घडीला 42 गावांचा आकडा यात सामील आहे, पण या गावांचा आकडा 65 पेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पत्रकार परिषद 42 गाव पाणी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। शेतीसाठी हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सर्व 54 गावातील शेतकरी एकत्रित लढा उभा केलेला आहे। या संदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व गावांनी एकमुखी मागणी केलेली होती की आमच्या या सर्व गावांचं सर्वेक्षण सरकारने केलं पाहिजे आणि आम्हाला सिंचनाची व्यवस्था कुठून करता येईल त्याचा अहवाल तयार झाला पाहिजे। त्या अनुषंगाने सरकारने पहिलं पाऊल टाकलं असून 45,000 हेक्टर क्षेत्राला जवळपास 1.5 लाख कुटुंबाला पाणी कसं देता येईल त्याच्या संदर्भातला प्राथमिक अहवाल सरकारकडे दाखल झाला असून त्या ठिकाणी आगामी काळामध्ये आम्ही या अहवालाचा पाठपुरावा करत या ठिकाणी गोदावरी खोरे विकास महामंडळाकडे त्याचा पाठपुरावा करत पुढे या सचिव जलसंपदा विभाग आणि मंत्री मान्य जलसंपदा या विभागाकडे पाठपुरावा करत आम्ही आमचं प्रशासकीय मान्यता हेपर्यंत या विषयाचा आमचा लढा सातत्यानं सुरू राहणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शेतकरी या बाबतीसाठी आम्ही एकत्र आहोत। आमची एकच मागणी आहे, आमच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे। लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले, परभणी। लोकनायक न्यूज